ओके, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यशस्वी अकॅडमी. आजपासून आपण फोटोसिंथेसिस हा टॉपिक सुरू करणार आहेत. बरोबर, हा टॉपिक एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यापेक्षा ह्या टॉपिकचाच संदर्भ पुढे तुम्हाला रेस्पिरेशनमध्ये येणार आहे. ठीक आहे. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे एक्सपेरिमेंट बघणार आहे. पहिल्यांदा आपण बघूया की फोटोसिंथेसिस काय असतं. देन आपण बघूया की ते फोटोसिंथेसिसमध्ये जे जे रॉ मटेरियल लागलेलं आहे, CO2, H2O, लाईट, तर हीच लागते, म्हणजे लाईटच लागते. लाईट कुठल्या कलरची लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, सुरू करूया. पहिल्यांदा बघूया व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेसिस. इट इज अ फिजिओकेमिकल प्रोसेस. इथं काही फिजिकल गोष्टी आणि केमिकल गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, फिजिओकेमिकल प्रोसेस. फिजिओ म्हणजे लाईट इन्व्हॉल्व आहे म्हणून फिजिओ, आणि केमिकल पण इन्व्हॉल्व आहे, CO2, H2, म्हणून त्याला काय म्हणायचं, फिजिओकेमिकल process by which green plants use light energy, that is solar energy, to synthesize organic compound. Organic compound म्हणजे कार्बन कंपाऊंड, म्हणजेच ग्लुकोज. बरोबर का. फोटोसिंथेसिसचा सगळ्यात पहिला प्रोडक्ट कोणता आहे, ग्लुकोज. कोणता आहे, आणि ह्या ग्लुकोज पासून बाकीचे सगळे प्रोडक्ट तयार होतात. स्टार्च कशापासून तयार झाले, ग्लुकोज. सेल्युलोज कशापासून तयार झालं, ग्लुकोज. म्हणजे प्लांट काय करते, रॉ मटेरियल बनवते. रॉ मटेरियल काय आहे, ग्लुकोज. खरं तर तिथून पुढे बाकीचे प्रोडक्ट्स बनत जातात. ओके, आता इट इज द बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती लाईफ आहे कशामुळे आहे, फोटोसिंथेसिसमुळे. आपण अन्न तयार करू शकत नाही. ते कोई मिलग्यामध्ये नाही का धूप असते बघा, धूप म्हणलं का त्याला एनर्जी मिळत असते, असं आपण करू शकत नाही. असं धूपवरती लाईट एनर्जी कोण बनवते, प्लांट्स. आणि ते प्लांटच फक्त आहेत जे काय करू शकतात, फोटोसिंथेसिस. म्हणून त्याला काय म्हटलंय, बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ. अल्टिमेटली ऑल लिव्हिंग फॉर्म्स डिपेंड्स ऑन सनलाईट फॉर एनर्जी. म्हणून आपण सगळे डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली कशावर डिपेंड आहे, सनलाईटवरती. कशावरती, सनलाईट. ओके, ह्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन येणार नाही. आता इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस. असं कुणालाही विचारलं तर सांगू शकता तुम्ही की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फोटोसिंथेसिस. काय इम्पॉर्टन्स आहे, इट इज प्रायमरी सोर्स ऑफ ऑल फूड ऑन अर्थ. मी तुम्हाला काय म्हणलं, अर्थवरती जे काय बनते त्याचा प्रायमरी सोर्स काय, फोटोसिंथेसिस, म्हणजेच ग्लुकोज. काय आहे मग ते त्याच्यापासून ग्लुकोजचे परत अल्टरनेटिव्ह बनत जातात. सुक्रोज, फ्रुक्टोज, स्टार्च, सेल्युलोज, बरोबर, ग्लायकोजन आपल्यामधला सगळं काय ह्याच्यापासून तयार होते. इट रिलीज ऑक्सिजन इन टू द ॲटमॉस्फिअर. सगळ्यात महत्त्वाचं, आता सध्या आपण ऑक्सिजन वापरतो की नाही, तो कुणी बनवलाय, कुणी बनवलाय, प्लांट्सने बनवलाय विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस. बाय प्रोडक्ट आहे त्याचा तो. आता महत्त्वाचं टॉपिक आपला सिलेबसचा आणि एक्झामचा, एक्झाम ओरिएंटेड, काय एक्सपेरिमेंट रिलेटेड विथ फोटोसिंथेसिस. सायंटिस्ट आणि त्यांनी केलेले एक्सपेरिमेंटची नावं आणि त्याचं काय डिस्कवरी आहे, ह्या गोष्टी आता तुम्हाला लर्न करायचे. ठीक आहे, पाठच करायचे. एक तरी क्वेश्चन नीटला फिक्स असतो याच्यावरती. ओके, सो यू विल प्रिपेअर अकॉर्डिंगली. पहिला एक्सपेरिमेंट आहे व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड म्हणजे काय, तुम्ही ते मनी प्लांट बघितले का, मनी प्लांट कसं असतं, पूर्ण पान हिरवं असतं का, हिरवं आणि पिवळं असतं. येस, ते हिरवं आणि पिवळं जे पान असतं त्याला व्हेरिगेटेड लीफ म्हणतात. आता ते वापरून काय केलं ह्यांनी, काय कशात शोध लावलाय तर बघू शकता तुम्ही. आधी एक्सपेरिमेंट काय आहे बघूया आपण. त्यांनी काय केलं बघा, असं एक पान घेतले व्हेरिगेटेड, ज्याच्यामध्ये काय ग्रीन एरिया आहे, येलो एरिया आहे. बरोबर, ह्याच्यावरती त्यांनी स्टार्च टेस्ट घेतली. पण कशी, त्यासाठी काय केलं ह्यांनी बघा, टेक अ व्हेरिगेटेड लीफ और लीफ पार्शियली कवर्ड विथ ब्लॅक पेपर. एक तुम्हाला व्हेरिगेटेड लीफ मिळालं म्हणजे हिरवं आणि पिवळं, ते घ्या. ते नाही मिळालं तर काय करा, मग एक पान घ्या, त्याला वरून निम्म पान काळ्या कलरने काय करा, व्रॅप करा पेपरने, आणि निम्म पान हिरवं ठेवा, म्हणजे काळा आणि हिरवं असं झालं ते. ओके, देन काय करा, त्याला लाईटमध्ये एक्सपोज करा, लाईटमध्ये ठेवा असं. बरोबर, नंतर काय केलं त्यांनी, टेस्ट द लीव्ज फॉर स्टार्च. मग आता बघायचं की त्या पानामध्ये कुठं स्टार्च तयार झाले, कुठं होणार स्टार्च तयार, ग्रीन पार्टमध्ये.
ह्या पानाचा जेवढा जेवढा एरिया ग्रीन आहे तिथं काय तयार होणार? स्टार्च. बरोबर का? सो टेस्ट द लीव्ज फॉर स्टार्च. टेस्ट कशी करणार स्टार्चची तुम्ही? आयोडीन. काय वापरतात? आयोडीन हे इंडिकेटर थोडक्यात. स्टार्च म्हणजे स्टार्च हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर असतं. म्हणजे स्टार्च हे असं स्ट्रक्चर असतं ज्याच्यामध्ये मध्ये गॅप असतो त्या मॉलिक्यूलमध्ये, आणि त्या मॉलिक्यूलमध्ये जाऊन काय बसतं? आयोडीन. त्यामुळे त्याचा रंग बदलतो. काय बदलतो? तुम्ही पोटॅटो घ्या आणि पोटॅटोमध्ये आयोडीनचा थेंब टाका, त्याचा रंग बदलतो लगेच. बरोबर का? मग सेम इथं पण काय केलं त्यांनी बघा, ह्याच्यावरती काय टाकलं? समजा आयोडीन टाकलं, काय होणार? जिथं इथं स्टार्च आहे तिथं काय होणार? कलर बदलणार, आणि बाकीचा एरिया कसा राहणार? जसा आहे तसा. तुम्ही इथं पण बघू शकता की जिथं ब्लॅक झालंय ते काय? आयोडीनचं तिथं इफेक्ट झालाय, म्हणजे तिथं स्टार्च आहे. मग स्टार्च कुठं कुठं आहे बघा बरोबर. हे तिथं ग्रीन एरिया तिथं काय आहे? स्टार्च. मुद्दा समजला तुम्हाला? याचा अर्थ काय तुम्ही कन्क्लूड करू शकता? इट शोज दॅट फोटोसिंथेसिस ऑकर्स ओनली इन ग्रीन पार्ट्स ऑफ द लीव्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट. लाईट पण महत्वाचं, आपण लाईटमध्ये एक्सपोजर केलंय त्याला. तुम्हाला क्वेश्चन काय येईल? विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट शोज ग्रीन पार्ट्स ओनली किंवा इन ग्रीन प्लांट्स ओनली फोटोसिंथेसिस ऑकर? कुठला एक्सपेरिमेंट सांगतोय? व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट? त्याच्यामध्ये काय सांगितले? फोटोसिंथेसिस ऑकर ओनली इन ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट इन प्रेझेन्स ऑफ लाईट. लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट शोधायचं आणि करेक्ट आन्सर करायचं. दॅट्स इट. बाकीचे स्टेटमेंट काय असणार? इकडचे तिकडचे असणार. समजतंय का बाळांनो? ओके. नाही, स्टार्च तयार होतोय बाळा इथं. हां बघा काय केलं आपण? पान घेतलं आणि पान लाईटमध्ये ठेवलं. पान काय बनवणार आहे? फोटोसिंथेसिस करून ग्लुकोज बनवणार, आणि त्या ग्लुकोजपासून काय बनवणार? स्टार्च. बरोबर. आणि मग ते स्टार्च कुठं कुठं तयार झाले हे बघायचं आपल्याला. त्यासाठी काय करायचं? आयोडीनची टेस्ट सांगितलेलं नाही, पण आयोडीनची टेस्ट असते. ती टेस्ट केल्यावर कळते बघा आपोआप. जिथे इथं पान काळं झाले किंवा ब्ल्यूइश झालेलं असतं तिथं काय तयार झाले? स्टार्च. येलो ठिकाणी स्टार्च तयार झालेलं नाही. याचा अर्थ येलो एरियामध्ये फोटोसिंथेसिस झालेलं नाही. आणि फोटोसिंथेसिस फक्त कुठं होते मग? व्हेरी गुड. येस. आता पुढचा मुद्दा आहे बाळांनो. कशाचा? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. कुठला एक्सपेरिमेंट? बघा प्रत्येक एक्सपेरिमेंटचं एक महत्त्व आहे, आणि तुम्हाला ते मॅच द पेअरला येऊ शकतं. आता व्हेरिगेटेडमध्ये काय सांगितलं? फोटोसिंथेसिस ऑकर इन पार्टच करायचे. काय करायचं? पार्टच. याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही, मी सांगतो ते लक्षात ठेवा. आता पुढं हाफ लीफ. हाफ लीफमध्ये एक्सपेरिमेंट काय आहे आणि त्यानं काय प्रूफ केलं? आता हाफ लीफमध्ये काय केलं त्यांनी? तुम्ही डायग्राममध्ये पण बघू शकता. काय केलं त्यांनी बघा, काही पार्ट बाहेर ठेवलाय बाटलीच्या आणि काही पार्ट बाटलीच्या आत ठेवलाय. बरोबर का? हे बघा इथे दिसते तुम्हाला. आणि त्या बाटलीमध्ये ठेवले KOH. काय ठेवले? बाटली एकदम पॅक केली. हा सेम एक्सपेरिमेंट तुम्हाला 10 CBSE ला गेल्या वर्षी होता. हा एक्सपेरिमेंट आहे फोटोसिंथेसिससाठी CO2 लागतं हे सांगण्यासाठी. काय केलं त्यांनी बघा, आता एक बाटली घेतली, बाटलीला रबर म्हणजे ते जे झाकण असतं ते कसं असतं? रबर आहे, त्याला एक होल पाडून त्यातनं फक्त पान आत जायला असं प्रोसिजर केली. फक्त पान बाटलीच्या आत गेलं. हाफ पान कुठे आहे? बाटलीच्या आत, आणि हाफ कुठे आहे? बाहेर. मग त्यांनी काय केलं? आता बाटलीच्या आत पण एअर असते. एअरमध्ये काय असतो? CO2. आणि फोटोसिंथेसिसला काय लागते? CO2 लागते. त्यांनी काय केलं? आतमध्ये बाटलीच्या आतमध्ये KOH ठेवला. काय ठेवला? मग KOH ने काय केलं? CO2 सगळा ॲब्झॉर्ब केला. मग आता बाटलीमध्ये CO2 नाही. बाटलीमध्ये CO2 नाही आणि बाटलीच्या बाहेर CO2 आहे. मग काय होणार? त्यांनी एक्सपोज केलं लाईटमध्ये ह्या पानाला, बाटली विथ बाटली ते पान, आणि नंतर त्यांनी चेक केलं तर जो पार्ट बाटलीच्या आत होता तिथं स्टार्च तयार झालेलं
नाही, म्हणजे तिथं फोटोसिंथेसिस झालेलं नाही. का नाही झालं? तिथं CO2 नाही आहे. याचा अर्थ त्यांनी जे बाहेरचं पान बघितलं तिथं फोटोसिंथेसिस झालं. बघा स्टार्च आहे का इथं? ब्लॅक झालं म्हणजे स्टार्च आहे. जिथं स्टार्च आहे तिथं फोटोसिंथेसिस झाले, तो एरिया बाटलीच्या बाहेरचा आहे. म्हणजे बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये काय होता? CO2. याचा अर्थ हा फ्लिप एक्सपेरिमेंट काय प्रूफ करतोय? CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. दॅट्स इट. बघा, अ पार्ट ऑफ लीफ इज एनक्लोज्ड इन टेस्ट ट्यूब कंटेनिंग KOH सोक कॉटन. तुम्हाला हे विचारतील, आतमध्ये जो कॉटन ठेवला आहे किंवा केमिकल ठेवणार आहे त्या टेस्ट ट्यूबमध्ये किंवा बाटलीमध्ये, त्यात काय आहे? KOH. तुम्हाला हे विचारतील CO2 ॲब्झॉर्ब करायला कुठलं केमिकल वापरलं? KOH. KOHचं काम काय बघा? विच ॲब्झॉर्ब CO2. मग आता बाटलीमध्ये CO2 आहे का? आहे का बाटलीमध्ये CO2? नाही. द अदर हाफ ऑफ लीफ इज एक्सपोज टू एअर. बाईक निम्म बाहेर ठेवले. प्लेस दिस सेटअप इन लाईट फॉर सम टाइम अँड टेस्ट द लीफ फॉर प्रेझेन्स ऑफ स्टार्च. कुठं कुठं स्टार्च म्हणजेच फोटोसिंथेसिस झाले. काय दिसलं त्यांना? एक्सपोज्ड पार्ट शोज पॉझिटिव्ह फॉर स्टार्च. म्हणजे जो एअरमध्ये बाटलीच्या बाहेरचा जो लीफ आहे त्याच्यामध्ये काय आहे? स्टार्च तयार झाला. अँड पोर्शन इन द ट्यूब शोज निगेटिव्ह. दिस प्रूव्स दॅट CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. सो पहिलं लक्षात काय ठेवायचं? हा फ्लिप एक्सपेरिमेंटने काय सांगितले? CO2 इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. बरोबर का बाळांनो? ओके. सो व्हेरिगेटेड लीफ म्हणलं का? ग्रीन फोटोसिंथेसिस ऑकर्स इन हाफ लीफ म्हणलं का? CO2 इज रिक्वायर्ड. CO2 इज, बरोबर का? आता बघूया पुढचा पार्ट, तिसरा एक्सपेरिमेंट. काय नाव आहे त्याचं? एक्सपेरिमेंट बाय जोसेफ प्रिस्टली. प्रिस्टले भाऊने काय केलं एक्सपेरिमेंट बघूयात. कुठले भाऊ? प्रिस्टले. आता प्रिस्टले म्हणलं का? आता बघा, मागाच्यापासून दोन एक्सपेरिमेंट बघितले, पण तिथं कुठल्याही सायंटिस्टचं नाव दिलेलं नव्हतं. सो तिथं एक्सपेरिमेंटच्या नावावरनं जोड्या लावायच्या. व्हेरिगेटेड म्हणलं का? ग्रीन पार्ट्स इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. आणि हाफ लीफ म्हणलं का? तिथं कुठलं केमिकल वापरले? क्लिअर आहे? KOH वापरले. आता पुढचा प्रिस्टलेने केला एक्सपेरिमेंट. स्वतः ह्या एक्सपेरिमेंटला प्रिस्टलेच्या नावानंच ओळखायचं. प्रिस्टलेनं काय काय केलं? फक्त प्रिस्टले लक्षात ठेवा. बघा, प्रिस्टले परफॉर्म एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह रोल ऑफ एअर इन द ग्रोथ ऑफ ग्रीन प्लांट. मग अशा आपण बघितलं एरिया, ग्रीन एरियाला पाहिजे. दुसरं काय बघितलं? CO2 पाहिजे. आता तिसरं भाऊचं म्हणणं आहे की एअरचा रोल कसा आहे. आता एअरमध्ये काय आहे? CO2 काय आहे? सो इथं CO2 डायरेक्ट मेन्शन नाही केलं, पण डायरेक्ट मेन्शन काय केलं? रोल ऑफ एअर. रोल ऑफ, ठीक आहे. बघा आता दुसरे महत्त्वाचा पॉईंट अंडरलाईन करा. ही डिस्कवर्ड ऑक्सिजन. हू डिस्कवर्ड ऑक्सिजन? जोसेफ प्रिस्टले. हू डिस्कवर्ड ऑक्सिजन? जोसेफ प्रिस्टले. कधी? 1774. काय म्हणणं त्याचं बघा. ही ऑब्झर्व दॅट अ कॅन्डल बर्निंग इन क्लोज बेल जार. आता त्याने काय केलं बघा, इथं तुम्ही आधी तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवतो. त्याने हे बघा, इथं एक्सपेरिमेंटचं हे आहे. त्याने काय केलं बघा, एक ग्लास जार घेतलाय, त्याच्या आत मेणबत्ती लावली आणि एक उंदीर ठेवला. आता मेणबत्ती पेटण्यासाठी कशाची गरज आहे बाळांनो? ऑक्सिजनची. म्हणजे मेणबत्तीनं काय केलं? जारमधला सगळा ऑक्सिजन काढून घेतला आणि CO2 रिलीज केला. मग थोडक्यात काय झालं की मेणबत्तीनं काय केलं? इथली हवेला काय केलं? इम्प्युअर बनवलं, खराब केलं हवेला. आणि त्यामुळे काय झालं? उंदीर मेला. मेणबत्ती पण विझली कारण ऑक्सिजन संपला आणि उंदीर पण मेला. त्यानं पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं? मग मेणबत्ती पण ठेवली, उंदीर पण ठेवला, मेणबत्ती बर्न पण केली, पण सोबत एक प्लॅन ठेवलं. आणि त्यानं बघितलं की त्या जारमधला उंदीर पण मेला नाही, मेणबत्ती बी पेटत राहिली. याचा अर्थ मेणबत्ती पेटल्यामुळं जे काय जारमधली एअर खराब झाली ती एअर नीट करायचं काम कुणी केलं? हे तर प्लांटने केलं. म्हणजे नीट करायचं काम म्हणजे काय केलं त्यानं?
त्या प्लांटनं तिथं ऑक्सिजन बनवलं आहे आणि CO2 काय केलं आहे, हे बघा उंदीर काय रिलीज करणार आहे, CO2. प्लांट ते घेणार आणि त्यापासून काय बनवणार, ऑक्सिजन. आणि तो ऑक्सिजन काय करणार, कॅन्डलला बी बर्न ठेवणार आणि उंदरला बी जिवंत ठेवणार. हे कोणी सांगितलं, प्रिस्टलेनं. सो प्रिस्टलेनं रोल ऑफ एअर ऑक्सिजनचं डिस्कवरी केली त्यानं आणि त्यानं सांगितलं की इथं जे प्लांट जे गॅस बनवते त्याचं नाव काय, ऑक्सिजन. आता त्याचं म्हणणं काय बघा, एवढ्यात कळेल तुम्हाला. ही ऑब्झर्व दॅट अ कॅन्डल बर्निंग इन क्लोज बेल जार गेट एक्सटिंग्विश्ड, म्हणजे कॅन्डल विझली. सिमिलरली माऊस सफोकेटेड इन द क्लोज जार, तो सफोकेट झाला, त्याला तिथं ऑक्सिजन मिळत नव्हता. त्याने काय कन्क्लूड केलं, ही कन्क्लुडेड दॅट बर्निंग कॅन्डल और ब्रिदिंग ॲनिमल काय करते बघा, डॅमेज द एअर. एअर खराब करते. ते खराब करते म्हणजे काय करते, ते ऑक्सिजन काढून घेते, CO2 रिलीज करते, म्हणजे एअरला डॅमेज करते. कोण, बर्निंग कॅन्डल आणि ब्रिदिंग ॲनिमल. आता ते डॅमेज एअरला नीट करायचं काम कोण करते, मग कोण करते, प्लांट करतात. कसं ते बघूया चला आता. एक्सपेरिमेंट बाय जोसेफ प्रिस्टले, सेम कंटिन्यू. ही प्लेस अ मिंट प्लांट, अंडरलाईन करा, ते विचारतील त्यानं कुठलं प्लांट वापरले प्रिस्टलेनं, मिंट प्लांट. यु नो मिंट प्लांट. सो प्रिस्टलेनं वापरलं मिंट प्लांट आणि त्यामुळे काय झालं बघा, ही फाउंड दॅट माऊस स्टे अलाइव्ह अँड द कॅन्डल कंटिन्यू टू बर्न. झाड लावल्यामुळं जारमध्ये माऊस पण मिळाला नाही आणि कॅन्डल पण बर्न होत राहील. याचा अर्थ तिथं ऑक्सिजन मिळायला लागला. आणि त्यानं काय केलं मग, ही प्रूव्ह दॅट और ही हायपोथेसाइज दॅट प्लांट रिस्टोअर टू एअर व्हॉट एव्हर ब्रिदिंग ॲनिमल अँड बर्निंग कॅन्डल रिमूव्ह. बर्निंग कॅन्डल आणि उंदरानं माऊसनं काय रिमूव्ह केलं तर एअरमधला ऑक्सिजन रिमूव्ह केलं होता. रिलीज काय केलं होता, CO2. बरोबर ना अंजली, रिलीज काय केलं होता, CO2 आणि काढून काय घेतला होता, ऑक्सिजन. यूज केला ऑक्सिजन सगळा, त्यामुळे जारमधला ऑक्सिजन संपला होता. मग जे काय ह्यांनी काढून घेतलं होतं एअरमधनं ते रिस्टोअर करायचं काम कोणी केलं, कुठलं प्लांट, मिंट प्लांट. आणि ते काय होता, ऑक्सिजन. तिची डिस्कवरी केली हे ना मग प्रिस्टलेनं. समजलं का तुम्हाला प्रिस्टलेचं एक्सपेरिमेंट. प्रिस्टले म्हणलं का, रोल ऑफ एअर, देन डिस्कवरी ऑफ ऑक्सिजन, एअर पण लक्षात ठेवा त्याचं. देन थर्ड आहे मिंट प्लांट वापरलं आणि मिंट प्लांटनं काय केलं, रिस्टोअर केलं डॅमेज्ड एअरला. जी डॅमेज कुणी केली ती, ब्रिदिंग ॲनिमल अँड बर्निंग कॅन्डल. क्लिअर आहे इथपर्यंत. PYQ बघा, तुम्हाला समजेल, याच्यामधूनच क्वेश्चन येतात. पण बोर नाही ना झाला, येस, बोर व्हायचं नाही आहे. तुम्ही झालाच तरी मला फरक पडत नाही, कारण नीट तुम्हाला द्यायचे बाळांनो, आहे की नाही. आयुष्यात खूप सारं सॅक्रिफाईस करून तुम्ही करता हे सगळ्या गोष्टी. सो इट इज फॉर यू. ओके. महत्त्वाची गोष्ट अजून एक, दिवाळी संपलेली आहे, याचा अर्थ तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे. वेळ संपलेली नाही आहे, सुरू झालेली आहे. ओके. सो इथून पुढचे प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबरपर्यंत काही झालं तरी 11वीला कन्क्लूड करा, पाठ करून. काय करा, कन्क्लूड करा डिसेंबरपर्यंत. जानेवारीच्या 1 तारखेला 12वीचं पुस्तक घ्यायचं, 11वीचं हातात हात पण नाही लावायचा. सो आजपासून तुम्ही गिअर शिफ्ट करा. आता टाइम लावून, स्टॉप वॉच लावून दिवसाचे 10-10 तास अभ्यास झाला पाहिजे. यू डोंट हॅव अ कॉलेज, असाइनमेंट और अदर थिंग्स. आयुष्यात फक्त एकच काम आहे, अभ्यास करायचं, झोपायचं, खायचं, अभ्यास करायचं, झोपायचं. बाकीची कामं पण आहेत, मेन्शन नाही करत ते. लक्षात आहे तुमच्या. ओके. सो फोकस ऑन ओनली खायचं, अभ्यास करायचं. लेक्चरमध्ये तो टॉपिक परफेक्टच करून टाकायचा, बुकमध्ये फक्त रिव्हिजन करायची. मग बरोबर का. यू डोंट हॅव इनफ टाइम. टाइम हा कधीच पुरत नाही, तुम्हाला माहीत असेल. कितीही तुम्ही म्हणा माझ्याकडे एवढं टाइम पुरत नाही. टाइम का पुरत नाही, तुम्ही प्लॅन एक्झिक्युशन प्रॉपर करत नाही. मी तुम्हाला टार्गेट काय दिले, डिसेंबर. तुम्ही मला म्हणायला पाहिजे, प्रथमेश सर डिसेंबरपर्यंत माझं 2 वेळा 11वी वाचून झालं, मला छान वाटेल ना.
म्हणजे 11वीला मी तुम्हाला कन्क्लूड करा म्हणतो, म्हणजे एकदा वाचून ठेवून टाकू नका. कन्क्लूड करा याचा अर्थ पाठ झालं पाहिजे तुमचं 11वीचं पुस्तक. काही विचारा सर, गेल्या वर्षीच्या मुलींचं पाठ होतं बाळांनो 11वीचं पुस्तक, काही विचारा सर त्यातलं. सगळं होऊ शकतं बरं का. फक्त तुमच्यात धमक पण आहे, पण तुम्ही ते दाखवा धमक. बसा कंटिन्यू. स्टॉप वॉचेस लावायचा बाळांनो, लक्षात ठेवा. बेस्ट वे. किती तास अभ्यास करा तुम्हाला? 10 तास. अभ्यासाला बसला मीटर चालू म्हणजे स्टॉप वॉच चालू. एकदा बसला का 3 तास उठायचं नाही एका जागेवर, तर भारी अभ्यास होतो. आणि घेतलेला टॉपिक कंटिन्यू वाचत बसायचं. त्यात मध्ये डिस्ट्रॅक्शन इकडं तिकडं, पाल का आली, ही का आला, ती का आला, काय बघत बसायचं नाही. ओनली स्टडी. 3 तास बसले ना किंवा 2 तास बस, पण 2 तास नो डिस्ट्रॅक्शन. फोटोसिंथेसिस वाचताय ना, तर फक्त फोटोसिंथेसिसच डोक्यात आलं पाहिजे, दुसरं काहीच नाही आलं पाहिजे. नो मोबाईल, नथिंग. समजतं का बाळांनो? तर होईल बघा. नीटचा अभ्यास करताय, टार्गेट 500+, तर मजा आहे बघा आयुष्यात. 400+ तुम्ही मार्क्स पाडले का तुम्ही BAMS फिक्स झालं तुमचं. फिक्स आहे BAMS, फिक्स. रोज दाखवून मिळणार तुम्हाला. BAMS ला ॲडमिशन 100% मिळणार तुम्हाला. फक्त कितीच्या पुढे जावा तुम्ही? 400. आणि छान आहे, करिअर खूप छान आहे BAMS मध्ये पण. ज्याची धमक अजून छान आहे, ज्याला वाटते त्यानं 500+ टार्गेट ठेवा. प्लस मग किती पण, मॅक्झिमम 720, त्यापेक्षा जास्त नाहीत पाडायची. ओके, चला आता पुढचं आहे. हे प्रिस्टलेचं झालं. पुढचे भाव आहेत आता कोण? इंजिन हाऊस. कुठले आहेत? इंजिन हाऊस. इंजिन हाऊसचं काय म्हणणं आहे चला बघूया. He conducted the same experiment by placing it once in the dark and once in the sunlight. सेम म्हणजे त्यानं ते मेंथाचं प्लॅन्टच ठेवलं होतं, किंवा ते प्लॅन्ट जारमध्ये ठेवूनच केलं. फक्त त्यानं काय केलं, आता रात्री, आता ठीक आहे बाबा, प्लॅन्ट काय करते, ऑक्सिजन रिलीज करते वगैरे सगळं मान्य आहे, पण ते रात्री करते का दिवसा करते हे भाऊनी सांगितलं. कोणी? इंजिन हाऊस. कोणी सांगितलं? हां बघा. ही shows that sunlight is essential to plant for purifying the air. अंडरलाईन करा त्या येलो कलरच्या स्टेटमेंटला बुकमध्ये. यानं काय सांगितलं की सनलाइट इज इसेन्शियल टू द प्लांट फॉर प्युरिफाईंग द एअर. ही रिपीटेड दिस एक्सपेरिमेंट विथ अन aquatic प्लांट. हे तर त्याने aquatic प्लांट म्हणजे पाण्यात येणारा प्लांट वापरले. It shows that in bright sunlight, small bubbles were formed around green parts, while in the dark they did not. त्यानं बघितलं की दिवसा तुम्ही पण तुम्ही जर कधी कुठल्या बागेत वगैरे गेला, तिथे तळ असलं, तळ्याच्या खाली प्लॅन्ट्स असतात बारके बारके, तुम्हाला जर दिवसा त्यातनं असे बबल्स वर येताना दिसत असले तर ते बबल म्हणजे ऑक्सिजन असतो. काय असतं? ऑक्सिजन. त्यानं बघितलं की दिवसाच फक्त ते बबल्स वर येत आहेत, रात्री येत नाहीत. याचा अर्थ ऑक्सिजन जे बनवते प्लॅन्ट, ते बनवण्यासाठी त्या प्लॅन्टला काय गरजेचं आहे? सनलाईट. व्हेरी गुड. इट शोज दॅट इन ब्राईट सनलाईट स्मॉल बबल्स वेअर फॉर्म्ड अराउंड द ग्रीन पार्ट्स वाईल इन द डार्क दे डिड नॉट. आणि त्याच्यावरून त्याने काय केलं? आयडेंटिफाय दिस बबल्स टू बी ऑफ ऑक्सिजन. and thus he shows that only the green parts of the plant release O2. Underline करा. Only the green parts of the plant release O2. म्हणजे ग्रीन पार्ट मध्ये असं काहीतरी आहे जे ऑक्सिजन बनवते. इन प्रेझेन्स ऑफ लाईट म्हणून आपण आणखी काय म्हणूया? इन प्रेझेन्स ऑफ. म्हणजे इंजिन हाऊसनं हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. येलो कलरचा पार्ट महत्वाचा ह्याच्यामधलं, येलो कलरची जे स्टेटमेंट्स आहेत बघा. जसं जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं सगळं मिक्स होत जाईल. आता तरी पण व्हेरिगेटेड लीप एक्सपेरिमेंट विसरायचा नाही. हा लीप एक्सपेरिमेंट प्रिस्टलेला विसरायचा नाही. आता इंजिन हाऊसला विसरायचा. इंजिन हाऊस बबल
ओके, लक्षात ठेवा. आता पुढं आला बघा, शेवटचं असेल मे बी, शेवटचं आहे ना. जुलियस वॉन, अजून एक आहे, हां, जुलियस वॉन सॅच. भाऊनं काय केले बघूयात. जुलियस वॉन सॅच 1854 मध्ये त्यानं काय प्रूव्ह केलं, त्यानं सगळं केलं बघा. त्यानं सांगितलं की ग्लुकोज इज प्रोड्यूस्ड व्हेन प्लांट्स ग्रो. ग्लुकोज इज प्रोड्यूस्ड व्हेन प्लांट ग्रो अँड इट इज युजली स्टोअर्ड ॲज अ स्टार्च. म्हणजे फोटोसिंथेसिसचा प्रोडक्ट काय, ग्लुकोज. आणि तो ग्लुकोज बघा, जसं आपल्याकडे जर चिल्लर झाले, 100 रुपयाची चिल्लर आहे आपली, 1 रुपये, तर आपण ती चिल्लर ठेवेल का ती चिल्लर देऊन एक 100 रुपयाची नोट घेईल? चिल्लर देऊन एक 100 रुपयाची नोट घेईल. ते नोट ठेवणं सोपं आहे. सो प्लांट पण काय करतं, तयार झालेले ग्लुकोज एकत्र बांधतं आणि त्यापासून काय बनवतं, स्टार्च बनवतं. म्हणजे ग्लुकोज इज अ मॉलिक्यूल फॉर्मड इन द फोटोसिंथेसिस. पण प्लांट ग्लुकोज म्हणून ठेवत नाही. तुम्ही कुठेही प्लांटमधली कुठलीही शुगर चेक करा, ते डायरेक्ट ग्लुकोज नाही सापडणार तुम्हाला. काय सापडणार, ती स्टार्च. स्टोरेज मॉलिक्यूल आहे, स्टोरेज मॉलिक्यूल इन प्लांट किंवा स्टोरेज कार्बोहायड्रेट इन प्लांट, स्टार्च. कुठला आहे, व्हेरी गुड. हे एक महत्वाचं, प्लांटमध्ये काय असतात, क्लोरोफिल असतात. काय असतात, आणि ते क्लोरोफिल कुठं असतात, क्लोरोप्लास्टमध्ये. सो क्लोरोफिल इज लोकेटेड इन द स्पेशल बॉडीज कॉल्ड एज क्लोरोप्लास्ट. किसने बताया ये, जुलियस वॉन सॅच. त्यानं सांगितलं ग्लुकोज तयार होतं स्टार्चच्या फॉर्ममध्ये, स्टोअर होतं. त्यानं सांगितलं क्लोरोफिल प्रेझेंट असतात प्लांट्समध्ये, क्लोरोप्लास्टमध्ये. ओके. आणि तिसरं, ग्लुकोज इज मेड इन द ग्रीन पार्ट्स ऑफ द प्लांट. कारण तिथं काय असतं, क्लोरोफिल असतं. ह्या 3 स्टेटमेंट कोणाचे आहेत, येस. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग द जुलियस वॉन सॅच किंवा जुलियस, लक्षात ठेवा. 3 स्टेटमेंट आहेत. पहिलं ग्लुकोज स्टार्च, दुसरं क्लोरोफिल क्लोरोप्लास्टमध्ये, आणि तिसरं ग्लुकोज ग्रीन पार्ट्स, ग्लुकोज ऑल ऑफ दी अबाव. बरोबर का. क्वेश्चन कसेल तुम्हाला ऑल ऑफ दी अबावसाठी येईल. खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही PYQ जाऊन बघा, ह्याच्यातच क्वेश्चन असणार. तुम्ही परत म्हणू नका सर कसं काय तुम्हाला माहीत. आता इंजिन हाऊस नंतर आला बघा एंगलमॅन. कुठला मॅन, एंगलमॅन. भाऊंनी काय केलंय तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. इथं भाऊंनी आता कशाचा शोध लावलाय, लाईट. तुम्ही जर बघितलं बाळांनो, वरून जी लाईट येते ना सनकडून, ती व्हाईट कलरची असते. तुम्ही जर बघितलं सगळं व्हाईट व्हाईट दिसते तुम्हाला. ही व्हाईट लाईट जस्ट ॲक्च्युली किती रंगांनी बनलेली असते, 7 रंगांनी. कधी कळतं, रिफ्रॅक्शन झाल्यावर. रिफ्रॅक्शन, रेअरफॅक्शन वगैरे होऊन प्रिझमच्या बाहेर किती लाईट येतात, 7 लाईट येतात. म्हणजे व्हाईट, तुम्ही जर बघितलं व्हाईट हे 7 रंग असलेलं एक चक्र असतं. ते जर तुम्ही घराघरा फिरवलं तर ते व्हाईट दिसतं पूर्ण. कसं दिसतं, व्हाईट. म्हणजे सगळ्याचं मिक्सचर होऊन काय होतं, व्हाईट लाईट तयार होते. काय लोकांना माहीत नसेल हे, काय लोकांना माहीत नसेल, काहींना माहीत आहे. तुला माहित होतं काय, एक चक्र असतं बघा, त्याच्यावरती सगळे रंग असतात. ते असं घराघरा फिरवलं का तू व्हाईट दिसतं तुम्हाला, कलरफुल नाही दिसत. मग भाऊंनी काय केलं बघा, ऐका. ह्या प्रिझममधून ती लाईट पास केली. आता ती पास केल्यानंतर त्याला तिथं 7 रंग मिळाले. मग त्यानं काय केलं, एक ग्लासचं हे घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी होतं. आणि पाण्यामध्ये त्याने काय केलं तर स्पायरोगायरा म्हणजे आल्गे ठेवले होते. काय ठेवले होते, आल्गे. आल्गे काय करणार आहेत, फोटोसिंथेसिस. काय करणार आहेत, फोटोसिंथेसिस. आणि त्याने अजून काय केलं, त्या पाण्यामध्ये टाकल्या ॲरोबिक बॅक्टेरिया. कसल्या बॅक्टेरिया, ॲरोबिक बॅक्टेरिया. काय करतात मला सांगा. हे बघा, त्याने काय केलं, पाणी घेतलं, पाण्यामध्ये ॲरोबिक बॅक्टेरिया टाकल्या आणि त्याच पाण्यामध्ये काय टाकलं, स्पायरोगायरा बी टाकलं. स्पायरोगायरा तळाला गेलं. खालून त्याने काय केलं, हे प्रिझममधनं पडलेले हे 7 रंग त्या ग्लासवरती हे झाले. ते लाईट कशावरती पडली वाहनो, स्पायरोगायरावरती. त्याला हे बघायचं होतं की ह्या 7 रंगापैकी कुठल्या रंगामध्ये सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस होते. आधी कसं कळणार, जेवढं जास्त फोटोसिंथेसिस तेवढं जास्त बबल. कशाचे बबल, ऑक्सिजनचे. मी काय म्हणतो कळते ना,
जेवढं जास्त फोटोसिंथेसिस तेवढं जास्त बबल्स. मग त्यानं बघितलं बाळांनो की ब्ल्यू कलरच्या लाईटच्या वर खूप ॲरोबिक, आता बघा जिथं जास्त ऑक्सिजन रिलीज होणार तिथं बॅक्टेरिया काय होणार, जमा. कशाला, ऑक्सिजन घ्यायला. कारण त्या बॅक्टेरिया कसले आहेत, ॲरोबिक. कसल्या बॅक्टेरिया आहेत, मुद्दा कळला का तुम्हाला. ॲरोबिक बॅक्टेरिया पाण्यात कुठं जमा होणार, जिथं ऑक्सिजन जास्त आहे तिथं. मग त्यानं बघितलं की ब्ल्यू कलरच्या लाईटच्या वर आणि रेड कलर लाईटच्या वर काय झालेलं आहे, जास्त बॅक्टेरिया जमा झालेले आहेत. याचा अर्थ तिथे जास्त काय तयार होतोय, ऑक्सिजन. कळलं का. मग मला सांगा सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस कोणत्या कलरच्या लाईटमध्ये होते, ब्ल्यू आणि रेड. आणि त्या दोन्हीमध्ये सगळ्यात जास्त होतं रेडमध्ये, आपल्याला वाटतं ग्रीनमध्ये होतं. तर एक लक्षात ठेवा, जो कलर रिफ्लेक्ट होतो तो कलर ॲब्झॉर्ब होत नाही. याचा अर्थ प्लांट कुठला कलर रिफ्लेक्ट करते, ग्रीन. आपल्या डोळ्याला कुठला रंग दिसतोय, म्हणजे प्लांट जो कलर रिफ्लेक्ट करतं, रिफ्लेक्ट. बघा वरून कुठले लाईट येतात, 7 रंग पडत आहेत, त्यातला कुठला रंग पान रिफ्लेक्ट करते, ग्रीन. याचा अर्थ पान ग्रीन कलरमध्ये फोटोसिंथेसिस करत नाही. इथं बघा, इथं ग्रीन आहे का, ग्रीनच्या वर ऑक्सिजन दिसतोय का. याचा अर्थ फोटोसिंथेसिस ग्रीन कलरच्या लाईटमध्ये होत नाही. ह्यासाठी काय थिअरी आहे, जो रंग रिफ्लेक्ट होतो तो कधीच ॲब्झॉर्प्शन करत नाही. मग बघा ना, पान जर हिरवा रंग रिफ्लेक्ट करते म्हणजे तरी ॲब्झॉर्ब करतच नाहीये, बरोबर का. येस. सो बघूया. ही स्प्लिट द लाईट युजिंग प्रिझम इन टू स्पेक्ट्रम कॉम्पोनंट अँड इल्युमिनेटेड ॲज अ ग्रीन अल्गा. ही लाईट कशावरती सोडली त्यानं, ग्रीन अल्गा. अंडरलाईन करा, त्याने ग्रीन अल्गा वापरलाय तिथं. त्यानं काय वापरला, ग्रीन अल्गा. आता हा जो ग्रीन अल्गे जो आहे त्याचं नाव दिले बघा त्यांनी क्लॅडोफोरा. त्याला हे अंडरलाईन करा, विचारतील की कुठलंही वापरले बघा. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की एक्सपेरिमेंटमध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट्स वापरलेत. इथं कुठला वापरला अनुश्री, क्लॅडोफोरा. येस. प्लेस्ड इन अ सस्पेन्शन ऑफ ॲरोबिक बॅक्टेरिया. ही जी पाणी आहे ह्या पाण्यामध्ये कुठल्या बॅक्टेरिया आहेत, म्हणजे ॲरोबिक बॅक्टेरिया असलेलं सस्पेन्शन. म्हणजे पाण्यामध्ये बॅक्टेरिया टाकल्या म्हणून त्याला काय म्हणलं शब्द त्यांनी आता, सस्पेन्शन. पाणी विथ बॅक्टेरिया म्हणजे सस्पेन्शन. त्यात काय टाकल्या, ग्रीन अल्गा. आणि काय केलं मग, त्याच्यावरती लाईट त्यांनी सोडली होती. द बॅक्टेरिया वेर यूज टू डिटेक्ट द साईट ऑफ O2 इव्होल्युशन. रोल ऑफ बॅक्टेरिया काय आहे तिथं, ऑक्सिजन कुठनं बाहेर येतोय बघायचं होतं. ही ऑब्झर्व दॅट बॅक्टेरिया अक्युमुलेट मेनली इन द रिजन ऑफ ब्ल्यू अँड रेड. त्याने काय ऑब्झर्व केलं, ब्ल्यू अँड रेड मध्ये बॅक्टेरिया काय होत आहेत, ॲक्युमुलेट होत आहेत, बरोबर का. आणि इट वॉज द फर्स्ट डिस्क्राइब्ड ॲक्शन स्पेक्ट्रम. आता काय ॲक्शन स्पेक्ट्रम, ॲक्शन स्पेक्ट्रम म्हणजे 7 रंगांच्या लाईटमध्ये कुठल्या रंगाला ॲक्शन जास्त होते, ब्ल्यू आणि रेड. त्याला काय म्हणायचं, ॲक्शन स्पेक्ट्रम. म्हणजे फोटोसिंथेसिसची ॲक्शन कुठल्या रंगाला जास्त होते हे दाखवायचे स्पेक्ट्रमला काय म्हणायचं. आणि हे कुणी सांगितलंय, एंगलमॅननं. पुढे दाखवतो तुम्हाला ॲक्शन स्पेक्ट्रम काय. सो ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस इट रिझेंबल द ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी. आता हे काय आलं वेगळंच, ॲक्शन स्पेक्ट्रम आणि ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय सांगतो ऐक. ठीक आहे, पुढे सांगतो. ह्याच्यात काय डाऊट आहे का तुम्हाला, तुम्हाला डाऊट येतच आहे फक्त ॲक्शन स्पेक्ट्रम आणि ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. चला इथं तुम्हाला 2 मिनिटात मी सांगतोच. आता इथंच तुम्हाला मी सांगतो. ॲक्शन स्पेक्ट्रम ह्याने काय केलं, ग्राफ काढला. काय काढला, ग्राफ. आधी ग्राफ काढला, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी घेतले आणि त्याने बघितलं की क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी कुठल्या कलरची लाईट जास्त ॲब्झॉर्ब करत आहेत. तर त्याला काय दिसलं, त्याला ग्राफ कसा दिसला, हा ग्राफ आहे. हा ग्राफ काय दाखवतोय, लाल रेष काय दाखवते, ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. काय दाखवते, म्हणजे हे दाखवते की क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी ह्या 2 पिगमेंट्सनी कुठले कुठले लाईट ॲब्झॉर्ब केली, जास्त जास्त लाईट ॲब्झॉर्ब कुठली केली, ब्ल्यू आणि रेड. म्हणून तिथं ग्राफ असा आला. आणि त्याने काय केलं मग, आता त्याने चेक केलं की ॲक्शन म्हणजे क्लोरोफिल ए आणि बी ह्या दोघांनी फोटोसिंथेसिस कुठल्या लाईटमध्ये जास्त केलं.
त्यावेळेस पण ग्राफ कसा आला बाळांनो? सेमच आला. कसा? असाच आला, असा आला आणि असा आला. याचा अर्थ तुम्हाला काय दिसते? जिथं ॲब्झॉर्प्शन जास्त तिथं ॲक्शन, मुद्दा कळला का तुम्हाला? जिथं ॲब्झॉर्प्शन जास्त तिथं ॲक्शन पण जास्त. असं नाही झालं की बाबा हिथंच, हे बा हिथं असं झालंय, झालंय का? नाही झालं. का? हिथं ॲब्झॉर्प्शन झालेलं नाही म्हणून ॲक्शन पण होत नाही. म्हणून तिने काय म्हणलं? इट वॉज द फर्स्ट डिस्क्राईब ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस. इट रिझेंबल म्हणजे मॅच होते. काय मॅच होते? ॲक्शन स्पेक्ट्रम कोणासोबत मॅच होतोय? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम सोबत. हे बघा, हा जो ग्राफ आहे रेड कलरचा, हा ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रमचा ग्राफ आहे. आणि लगेच तिथं कुठला वर ॲक्शन, तो पण कसा आहे? सेमच. दोन्ही मॅच होत आहेत. याचा अर्थ जिथं ॲब्झॉर्प्शन जास्त तिथं ॲक्शन. सिम्पल एवढंच आहे, लोड घेऊ नका. तुमच्या बुकमध्ये दिला आय थिंक तो ग्राफ, बघा पाठीमाग वगैरे. हा काय? हाच आहे. हेच ग्राफ आहेत बघा. ते थांबा दाखवतो तुम्हाला पुढच्या ह्याला. एकच मिनिट. ते ग्राफ बुकमध्ये आहेत. जसं मी दाखवलं तसंच आहेत ना, का वेगळे आहेत? ग्राफ आहेत बघा पाठीमागं, बघा आहेत का? पहिला ग्राफ काय दाखवतोय तुम्हाला? पेज नंबर किती आहे? 137 नंबरवरचं पेज बघा. त्याच्यावरती एक ग्राफ आहे, नवीन पुस्तकामध्ये आहे, जुन्यामध्ये पुढं मागं असेल. त्या ग्राफमध्ये बघा तुम्हाला तिथं काय दाखवले? क्लोरोफिलची नावं आहेत. कुठले? क्लोरोफिल ए आणि बी. तुम्ही जर बघितलं क्लोरोफिल ए आणि बी ह्यांचं ॲब्झॉर्प्शन, पहिलं स्पेक्ट्रम काय दाखवते? ॲब्झॉर्प्शन कुठे जास्त होते? कुठे जास्त होतं? येते खाली लाईट आहे. आता ॲक्च्युली खाली लाईट दिसत नाही तुम्हाला, इथं दिसते बघा लाईट. हा सेम स्पेक्ट्रम खाली लावायचा ग्राफच्या खाली, सेम स्पेक्ट्रम. तर काय दिसतंय बघा तुम्हाला त्याच्यामध्ये? जिथं ब्ल्यू आहे तिथं काय होतंय बघा, तिथं पण सेम ग्राफ तिथं वर गेलेत बघा. थोडं फारसं पुढं मागं आहे, पण जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन कुठं झालंय? ब्ल्यू आणि रेड. तुम्ही सेम खाली आहे 2 नंबरचा ग्राफ काय दाखवतोय? रेट ऑफ फोटोसिंथेसिस आहे का? तर तिथं मी तुम्हाला काय दिसते? ब्ल्यू पशी आणि रेड पशीच काय झालाय? ग्राफ जास्त वरती गेलाय. आणि खाली काय झालं? मग त्यांनी दोन्ही ग्राफ काय केले? मॅच करून बघितले. तर काय झालं? दोन्हीही ग्राफ बरोबर त्याच पॉईंटला वर गेले तर त्याच पॉईंटला खाली आलेत. बरोबर का? हां, मी असं काढलं होतं. याचा अर्थ काय काय तुम्हाला लक्षात येईल की जिथं ॲब्झॉर्प्शन जास्त होतं तिथं फोटोसिंथेसिस पण जास्त होतं. म्हणजे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आणि ॲक्शन स्पेक्ट्रम हे मॅच होतोय. काय होतोय? मॅच. याचा अर्थ ब्ल्यू आणि रेड जिथं लाईट जास्त ॲब्झॉर्ब होते तिथं जास्त काय होते? फोटोसिंथेसिस. आणि ऑक्सिजन रिलीज होतं इथं स्पेक्ट्रममध्ये काय दिसतं? तिथं जास्त फोटोसिंथेसिसची ॲक्शन होते. कळलं का नाही कळलं? हे असं आहे एक्सप्लेन्ड बाय एंगलमॅन. लेक्चर आपला 11 पर्यंत आहे ना. आता दुसरं एक महत्वाचं हे बघूया आपण. हे बघा, ही प्रॉपर रिॲक्शन आहे कशाची? फोटोसिंथेसिसची. सो बाय द मिडल ऑफ 19th सेंचुरी म्हणजे 1850 पर्यंत वगैरे, इट इज डिस्कवर्ड दॅट प्लांट्स यूज लाईट एनर्जी. आता सगळे एक्सपेरिमेंट बघितल्यानंतर आपल्याला एक गोष्ट काय कळली? प्लांट काय वापरतायत? लाईट एनर्जी. पहिला मुद्दा. दुसरं काय कळलं? ते लाईट एनर्जी वापरून ते काय बनवतायत? टू मेक कार्बोहायड्रेट्स. कशापासून बनवतात ते? CO2 अँड H2. CO2 अँड क्लिअर आहेत पर्यंत? ओके. देन इम्पेरिकल इक्वेशन ऑफ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस पण डिस्कवर झालं. काय काय आहे? CO2 प्लस H2O इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ॲक्च्युली तर काय तयार होतं? C6H12O6. पण ते सगळं फॉर्म्युल्यामध्ये मांडलं तर कसं येते? CH2O. बघा ना, C6H12 होते ना, म्हणजे H डबल होते म्हणून H काय लिहिले? 2 लिहिले. आणि O पण 6च आहेत म्हणून तसं लिहिले CH2O. ओके.
आणि सोबत काय रिलीज होतोय बाळांनो? ऑक्सिजन. ऑक्सिजन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. मला सांगा रॉ मटेरियल काय काय वापरले फोटोसिंथेसिसला? CO2 आणि H2. तर हे इम्पेरिकल इक्वेशन आहे. हे बॅलन्सला पुढे बघणार आहे आपण. बॅलन्समध्ये काय येतं? 6 CO2 आणि H2 किती? 12 H2. C6H12. ओके. 6 CO2 प्लस 12 H2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. आणि खाली काय लिहायचं? क्लोरोफिल. काय लिहायचं? काय तयार होतं? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन किंवा कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन. ओके. आता हे बघा, वेअर CH2 रिप्रेझेंट अ कार्बोहायड्रेट दॅट इज इट इज अ ग्लुकोज. ओके. हे कळलं होतं आतापर्यंत. लाईट लागते आणि लाईट वापरून प्लांट काय बनवते? कार्बोहायड्रेट्स बनवते. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. तर काय सायंटिस्ट वगैरे नाही. हे बघा असं, हे लाईट वापरते, CO2 वापरते, खालून H2O येते आणि प्लांटमध्ये काय बनवते? ग्लुकोज. आणि रिलीज काय करते? ऑक्सिजन. अशी प्रोसिजर आहे. मग आता शेवटचं एक्सपेरिमेंट आहे बघा, व्हॅन नीलचं. हे भाऊचं खूप महत्त्वाचं हे कंट्रीब्युशन आहे. कोणाचं? व्हॅन नील. कोण आहे तो? व्हॅन नील. काय म्हणणं आहे बघा व्हॅन नीलचं? व्हॅन नील हा मायक्रोबायोलॉजिस्ट होता. कंडक्टेड सेम स्टडीज इन पर्पल. सेम एक्सपेरिमेंट इन कुठला बॅक्टेरिया वापरला आहे? अंडरलाईन करा. पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरिया. पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरिया. And he demonstrated that photosynthesis is a light dependent reaction in which hydrogen from a suitable oxidizable compound reduce CO2 to carbohydrate. मला सांगा बाबांनो, ग्लुकोज मध्ये काय काय असतं? कार्बोहायड्रेट. हे बघा आता आपल्याला काय करायचंय? CO2 पासून C6H12O6 बनवायचं. म्हणजे ह्या ग्लुकोज मध्ये काय काय आहे बघा? कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. बरोबर का? आता ह्यातला कार्बन कुठनं आला? CO2 मधनं आला. ऑक्सिजन कुठनं आला? CO2 मधनं आला. आता राहिलं काय? हायड्रोजन. तो हायड्रोजन कुठून येतो? येस. तर हे सांगितलं भाऊंनी. हिचं म्हणणं काय आहे? इथं H2 ऍड होते कोणामध्ये? CO2 मध्ये. म्हणजे CO2चं काय होते भाऊंनी? इथं रिडक्शन. काय होते? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे सो काय म्हणले बघा, ही डेमॉन्स्ट्रेट दॅट फोटोसिंथेसिस इज अ लाईट डिपेंडंट रिएक्शन इन विच हायड्रोजन फॉर्म अ सुटेबल ऑक्सिडायझेबल कंपाऊंड रिड्यूस CO2. CO2 ला काय करतोय? तो रिड्यूस करतोय टू कार्बोहायड्रेट. म्हणजे CO2 मध्ये हायड्रोजन ऍड करतोय ना आपण. म्हणजे फोटोसिंथेसिस इज नथिंग बट द ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन द CO2. काय तयार होतोय तुम्हाला इथं? ग्लुकोज तयार होतोय. राहते कोण मग? ऑक्सिजन. काय राहते? तो कुठे इथं काय होतोय? तो बाहेर पडतोय. तुम्हाला एक्झाम्पल हा पण क्वेश्चन येईल. आता मी आधीच सांगून टाकला, तुम्हाला सस्पेन्सच ठेवला नाही.